आता हे प्यायला तू अर्धा तास लावणार. काय करायचं त्याचं? काय बोललास? तुम्ही कुठे चाललात बाबा? चल लॉक करून ये. कुठे? नाही सारखं तेच सांग. 5:30लाच गेलेलो. लवकर गेलो. तुला सनराईज बघायचा होता. काय? 6 वाजले. काय एवढा वेळ का लावतोस तू? आई मला बोलली ह्याला वेळच लागणार. जेवायला वेळ, त्या पटकन निघायला वेळ. या एसटीने मी कॉलेजला जायचे. पहिली एसटी 6ची. केवढ्या सकाळी आपण आलोय, काही दिसत नाहीये ना. चांदणं दिसतंय ना काय दिसतंय इथून तर इथे बोट थांबवणार. तर आता आम्ही एवढ्या सकाळी आलोय देवबाग संगमवरती आणि आम्ही जातोय निवतीला, जिथे आम्ही खूप वर्षापूर्वी पहिल्यांदा गेलो होतो. प्रदीप पण तेव्हा पण आमच्या सोबत होता. तर प्रदीप वगैरे आम्ही सगळेजण गेलो होतो आणि त्याच्यानंतर ती जागा सोशल मीडियावरती मी पोस्ट केली होती. मग बऱ्याच लोकांना ती आवडली. मग बरेच लोक तिथे यायला लागले. आता खूप जण येतात ती जागा बघण्यासाठी. आता सोशल मीडियावरती ती जागा तर खूप ट्रेंडिंगला आहे. आणि ज्या मुलाने, ज्या गावातल्या मुलाने तिथे जाण्यासाठी मला सांगितलं होतं किंवा तो तिथे आम्हाला घेऊन गेला होता की चला आपण तिथे जाऊया, ती जागा प्लीज लोकांना दाखव. तर आज आपण परत एकदा त्याच्यासोबत जाणार आहोत. कारण एवढं जे काही टुरिझम वाढलं आहे, एवढं जे काही लोकांना तिथे जायला आवडतंय, ते सगळ्याचं श्रेय हे त्याला जातं. त्याच्यामुळे आज परत एकदा त्याच्यासोबत आपण त्याच ठिकाणी जाणार आहोत. काय हे काय? माझ्या मोबाईलला फ्लॅश आहे. माझ्या मोबाईलला फ्लॅश आहे गाईज. आम्हाला जास्त थोडीशी लाईट लागेल ना, म्हणून अशी स्वतःसाठी. ते काळोखात मासे मारायला जातात त्याच्यामुळे त्यांना तसा अंदाज असतो. पण सूर्य उगवल्यावर जाऊ. कुणाला सनराईज बघायला खूप आवडतो. आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना, कुणाल आणि मी 2 वर्षापूर्वी अशाच ह्याच्यात गेलो होतो. आणि जाता जाता म्हणजे तिकडे पोचता आता जवळपास 1.5 तासाचं अंतर आहे. 1.5 तासाचं अंतर आहे बोटने तिथपर्यंत पोचायला. 1.5 तास? नाही, 1-1.25 तास तर आहे. 1 तास तर आहेच मिनिमम. खूप लाटा असला तर 1.5 तास वगैरे लागतो. तेव्हा मध्येच सूर्योदय झाला होता आणि कुणालने त्याची स्टोरी टाकली होती. काय टाकली होती सर? आयुष्यातलं सगळ्यात भारी सूर्योदय असं टाकलं होतं. कारण मी सुद्धा पहिल्यांदा सूर्योदय तसा बघितला होता. एकच बघितला होता मी कुठेतरी जाताना फ्लाईटमध्ये. आणि त्याच्यानंतर स्वतःच्या गावात सकाळी उठून सूर्योदय बघणं हे मी सुद्धा पहिल्यांदाच केलं. आता आपण वाट बघतोय खुशालची, की खुशाल कधी येतोय. खुशाल आला की आपण प्रस्थान करू. हाय इथे पण मच्छर. आई म्हणाली की नाश्ता करणार आहे, तुम्ही काही खाऊन येऊ नका. आणि काय सांगायचं? सांगायचं नाहीस तू काय? कुणाल चाललोय मी. कुठे चाललायस? काय करतोय बघा, इकडे बघ एकदा. ते बोलतात ना, या जगात जगण्यासाठी फक्त हिंमत लागते. आणि चालत जातात ते. तू मागे ये. पाण्याचा नाही काय गंध तुम्हाला? काय पाणी कुठे किती येतं? मी खेळतो. हा नको, इकडे नको. देवबागेत नाही चालत ते. नाही नंतर तुलाच घ्यायला लागेल आम्हाला. जमत नसेल तर पुढून जाऊ शकतो. चप्पल काढ आणि पुढून जाऊ. तुला घ्यायला मला घ्यायला यायलाच लागेल तुला. बाबा
करून नाही जमणार. सौरभ सौरभ इथून पिशवी ये, देते सौरभ पहिली, इथून ये, पिशवी. इथून ये, इथून ये. इथे ये, टायर मध्ये पाय ठेव. हा ठीक आहे दादा. काय दिसणार सौरभ? आता फक्त आम्हीच दिसणार, अजून सूर्योदय नाही झाला. निवती लाईट हाऊसचा डिटेल ब्लॉग मी खूप आधी पोस्ट केला होता. परत एकदा सांगते की या लाईट हाऊसवरती जाण्यासाठी सकाळी जर तुम्ही जाल ना तर ते खूप छान वातावरणामध्ये तुम्ही परत येता. कारण जवळपास 1.5 तासाचा हा जो बोटचा प्रवास आहे, 1 ते 1.5 तासाचा, हे आता जाताना जे ऊन कमी आहे म्हणून खूप छान वाटतं. पण जेव्हा तुम्ही दुपारचं किंवा अगदी दुपारच्या उन्हात जेव्हा निघता ना तेव्हा खूप जास्त त्या उन्हाचा त्रास होतो आणि नंतर उलटीसारखं व्हायला लागतं आणि ते खूप त्रासदायक असतं. त्यामुळे जेवढं सकाळी जाऊन तुम्हाला ही जागा छान बघून येता येईल तेवढं सकाळी या जागेवरती जाण्यासाठी निघा. पहिलो ह्योच असा हाच तो, हाच हाच तो. तो. जागा दाखवली. ती ना त्याचं जो पाणी येतं अशी त्याला चूळ म्हणतात, म्हातारीची चूळ. आणि या जागेबद्दल मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं जेव्हा मी हा ब्लॉग पोस्ट केला होता तेव्हा. पण जर तुम्हाला इन्फॉर्मेशन नसेल तर या जागेबद्दलचा एक रील मी लवकरच पोस्ट करते. नको थांब. जवळ यायला रे. तुला नाही जमणार नाही तर नको. मला भीती वाटते. येणार जरा थांब ना. मला कसं जमेल हे? आत ये म्हटलं तर हा ते बोलले. नको ना, पण कुणाला नको नको, खूपच खोल आहे, नको. ऐक ना, खूपच खोल आहे. हो नको नको. समुद्रात अरे हो पण जवळ नको 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 हा ते प्रदीप दादा. नको ना. थांब, थांब. आता जवळ येणार आहे. आता जवळ येशील. थांब. आता जवळ येशील. दोरी घेऊ का? विचारून पण मी जाऊ कच शकत थांब, नाही. थांब, 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 थांब. उडी मारू शकतो. नको, नको, नको. उडी नको मारू. उडी नको मारू. कसं येणार आतमध्ये? तर तू राहा इथे. ए ती दोरी पकड ना, नाही तर दोरी का नाही देते? दोरी पकडू का? आता जवळ आला. हात दे पहिले. हात दे. हा अरे पण आम्ही कसं येणार? थांब, आधी जाऊन विचारून आलो. नाहीतर धर, फोन घेऊन जा, तू बघून ये. धर. जाऊ ना. परमिशन लेके जाएंगे, तारों के नीचे से जाएंगे लेकिन परमिशन लेके जाएंगे. सावकाश रे, समोर बघ. चलो कसे नाही यायला नाही त्रास होणार. कसं काय? डायरेक्ट दोन्ही मोठे दोरी वेळेला त्रास मारायचे. आहे, जायला पण आणि यायला पण. सोबत कोणतरी असतो तर जमलं असता ना, तुझ्या वांगडा कोणतरी असतो तर जमलं असतं ना. हा लगेच इन्स्टंट. नाही तो जरा गोड बोलो, तो बरोबर बोलतो. लोक माझं बोलणं ताट वाटतं लोकांना. मी हैसर स्कुबा डायव्हिंग केलं, ह्याच्या आतमध्ये गेलंय मी. हा हो, एमटीडीसी होय, खालसून आतमध्ये गेलंय. हा हो, होयच मारे ती त्या साईडला. जाम प्रेशर इलो माझ्या कानावरती. मग म्हणून मला कळलं की 2 ह्याच्या मध्ये मी असे गुहेच्या मध्ये जाम प्रेशर इलो कानावर मला. नाही नाही साहेब, होय माका वेळेला पोहक येता, अजूनही माका येणं नाही. मी लाईफ जॅकेट घालून पण घाबरलेलं आहे माहिती. मग काय झालं त्यांना पाठवलं? होय ना, आता भरपूर या निवतीवर नाही तर
बघा त्याने काल हे सांगत होते की दिवसात आता बरेच लोक येतात तरी देवबागपासून 50-100 बोटी दिवसा घेतली 50-100 म्हणजे निवती आणि देवबाग फेमस तू केलं पण फायदे सगळ्यांका झालो. तू मेलं तू चांगलं तुझं खरा श्रेय तुका जाता. माझं श्रेय काय मी तुला फक्त घेऊन येईल. मग त्याच पहिल्यांदा घेऊन येणंच इम्पॉर्टंट होतं. तू सांगितलंस की एक जागा असा ती जागा लोकांना कळण देत म्हणून आपण होईल असू दे पण फायदे सगळ्यांका झालो. हो रोजगार वाढलो या महत्वाचा बरं. आता निवतीचे मासेवाले लोक आहेत ना हा. मासे पण ह्या मासेमध्ये पण नाही हेच करतो. याच करतं. तर याचं नाव आहे खुशाल आणि खुशाल सगळ्यात पहिलं इथे घेऊन आला होता आम्हाला आणि त्याने सांगितलं होतं की ही जागा लोकांना कळू दे त्याचा छान व्हिडिओ बनव. 2023 मध्ये बनवलेलो ना आपण. 2023 मध्ये आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर खूप छान रिस्पॉन्स आला आणि आता तर अगदीच ट्रेंडिंगला आहे ही जागा. बरेच जण इथे येतात आणि छान असं मस्त हे एन्जॉय करून जातात. कारण इंस्टाग्रामवर जेव्हा आपण बघतो तेव्हा ही कुठच्या तरी फॉरेन कंट्रीमधली जागा वाटते पण ही कोकणात आहे जागा. दिले काय ते मी मागच्या वेळेला बघितलेली लोक वर जात होते. नाहीतर फार फार तर जर दिलेली ना तर वरच्या टॉवर पर्यंत जा. हा वरच्या ना काय ते सांगा होय की नाही. नाही ऐकायला नाही म्हणाले. इथे 2 लाईट हाऊस आहेत. एक ओल्ड लाईट हाऊस एक न्यू लाईट हाऊस. ओल्ड लाईट हाऊसवरती मी गेले होते आणि मी तो व्हिडिओ पोस्ट केला होता पण जिथे जायला खरं तर परमिशन नाही आहे आणि त्याबद्दल मी नंतर सांगितलं होतं की तसं तुम्ही जाऊ शकत नाही. न्यू लाईट हाऊस जे आहे इथे लोक असतात वरती कस्टमचे लोक असतात त्यामुळे आम्ही असा विचार केला की तिथे जाताना मी एकदा माणसांना बघितलं होतं तर मी जाऊन तिथे विचारूया आपण की आम्ही येऊ शकतो का वरती आणि बघण्यासाठी. म्हणून कुणाल आणि प्रदीप गेले होते पण त्यांनी परमिशन नाही दिली त्यामुळे ते दोघं खाली आलेत. आम्ही कसं की तारो के नीचे से भी हम परमिशन लेके ही जाते हैं. उभे राहा तिथे छान दिसतंय. आतला जो होता ना तो नाही हे पकडलं की सोपं आहे यायला सोपं आहे. खालच्या पायरीवर ते पकडतं आता नको पकडू जा मागेल तेव्हा. खूप सुंदर व्ह्यू दिसतो हाईट वरून. ते तिकडचं थोडं हाईट छोटी आहे पण कोकणात फिरण्यासारख्या अशा भरपूर जागा आहेत आणि लवकरच आम्ही मडाई स्टुडिओजवरती नवीन सिरीज घेऊन येतो. ज्या सिरीजमध्ये आम्ही कोकणातल्या ह्या ज्या जागा आहेत त्याच्याबद्दल एक छान टुरिझम कसं होऊ शकतं हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आम्ही ती सिरीज पोस्ट करणार आहोत. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला कोकण पोहोचावा आणि इथलं टुरिझम वाढून जसं आता इथल्या लोकांना या एका व्हिडिओमुळे रोजगार मिळाला आहे तसंच रोजगार इथला वाढावा आणि कोकणातली लोकं कोकणात राहतील अशा गोष्टीचा प्रयत्न आम्ही लवकरच करणार आहोत. काठी हवी होती आपल्याकडे. आम्हाला समुद्रात एका ठिकाणी अशा भरपूर बाटल्या दिसल्या. मला वाटलं हा कचरा जमा झालाय पण नंतर त्याने आम्हाला सांगितलं की ही मासे पकडण्याची एक पद्धत आहे पण आता ते म्हणजे मासे वगैरे त्याला मिळून ते सगळं झालं आणि ते वेस्ट त्यांनी तसंच तिथे सोडलेलं आहे. तर आम्ही प्रयत्न केला ते काढण्याचा आणि तेवढ्यातच आमचं म्हणजे मशीन आहे बोटचं ते त्या जाळ्यामध्ये अडकलं आणि फिरलं त्यामुळे ते काढेपर्यंत खुशालला बराच त्रास झाला. त्याच्यामुळे कधी कधी आमची ही स्वच्छता मोहीम इतरांनाही अशी महागात पडते पण आम्ही कसं बसं त्याचं ते मशीन आहे ते त्या जाळ्यातनं जे अडकलं होतं ते सोडवलं आणि त्यानंतर मग आम्ही विचार केला की ते आपल्याला तर काढता नाही येणार कारण प्रवाह पण पाण्याला खूप आहे आणि त्याच्यासोबत ते जाळं आणि त्या बाटल्यांमुळे ते तरंगणारं जाळं हे ओढून काढणं हे खूप कठीण वाटत होतं आम्हाला.
मध्ये ना म्हणजे तो बॉटल मिळायला लागला ना त्यांची बॉटल वगैरे लावतो. आता त्याच्या पुढे ना ते हे ठेवलेले आहेत फ्लोटर ठेवलेले आहेत पिशवी. म्हणजे आता हे छोटे मासे बघतो ना ते गळायला लावतात आणि मोठं एक लहान टाकतात गळायचं. मग त्याला ते सुरमई वगैरे मासे मिळतात ना ते आता मासे जिवंत ठेवतात छोटे मासे. मग ते मोठ्या माशांसाठी ते लावतात फ्लोटर लावतात. छोटे मासे बघतो भरपूर आहे पण आपल्याकडे. छोटे छोटे मासे मिळतात त्याला पटपट. पण आज वातावरण तेवढं चांगलं नाहीये. वातावरण आकाश असा निळा निळा. मागच्या वेळात काम काय होतं आपल्या वेळात. हा लेट इलो जानेवारी. हा होय जानेवारी की मार्च असतला. पाणी बघ ना कसं भारी येतं त्याच्यातून. कुठेही फेकलेलं प्लास्टिक इथे येतं आणि अडकतं. आतमध्ये खूप प्लास्टिक होतं ना तेव्हा. किनारा आहे आतमध्ये असा. ते बघ ए पक्षी आला. वा कसलं भारी असेल आतमध्ये. केकड्या. तेजसरासाठी कमेंट केली होते. तेजसराचा पहिल्यांदा भेटल्या काय भारी पोरगा आहे आणखीचा हा. हा नालायक तेजस रासम ते नाही बघितलंय जे मी बघितलंय. कळलं ना ते कोणी नाही बघितलंय ते मी. खरं तर खुशालमुळे ही जागा लोकांना कळली. इथलं टुरिझम वाढलं. आता ज्या ज्या लोकांना या गोष्टीमुळे रोजगार मिळाले त्यांच्या वतीने आणि मी स्वतः खुशालचे या गोष्टीसाठी आभार मानते, कारण त्या मुलाने इथल्या रोजगार वाढीसाठी हा प्रयत्न केलाय. आता तो आम्हाला अजून एका जागेवर घेऊन चाललाय. त्यामुळे आम्ही सुनामी आयलंडकडनं परत एकदा मागच्या बाजूला चाललोय. तेच आहे ते टीव्ही रात्री. टीव्ही रात्री आपलंवाला आमचा प्री वेडिंग शूट झालंय. हे फोटो आहे ना. असून सुद्धा मी पहिल्यांदा इथे आले आणि आज खुशालने अजून एक जागा दाखवली आम्हाला आणि आज मी ती तुम्हाला दाखवते. तर ही खूप सुंदर जागा आहे आणि ते बोटने असं इथपर्यंत तुम्हाला घेऊन येतात. आणि आजकाल बऱ्याच अशी मंदिरं किंवा अशा गोष्टी आर्टिफिशियल बनवून त्या फेमस केल्या जातात, पण तसं नाही आहे. हे खरंच खूप जुनं आहे
ते स्ट्रक्चर किंवा ते सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता की ते कसं ते एक जुनं हे आहे दगडाच्या ह्याच्यातलं ते सगळं केलेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हे बाहेर खूप छान केलंय जेणेकरून लोक इथे यावेत म्हणून. तर तुम्ही सगळेजण देवबागला आलात तर नक्की हे विजिट करा. बरंच ना हे उंबराचं फळ काहीतरी बोलतेस. उंबराचं ना दादा. बापरे उंबराचं फळ आमच्या इथे होतं. हे आहे मला वाटतं. हे बघ त्याला विचार, त्याला माहित असणार हे कसलं फळ आहे ते. विसरलो. उंबर असा असतो येड्यांना. मग आमच्या घरासमोर उंबराचं झाड होतं. आम्ही खायचो उंबर. हे कसलं नाही उंबर नाही. उंबर वेगळं असतं. आणि आता सिंधुदुर्गमध्ये फ्लाईटने सुद्धा तुम्ही येऊ शकता. आम्ही तिथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्याच्या मागच्या बाजूलाच एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे इथून फ्लाईट्स जाताना सुद्धा तुम्हाला दिसतील. सध्या पुणे आणि हैदराबादच्या फ्लाईट्स रेग्युलर चालू आहेत, त्यामुळे तुम्ही इथे डिरेक्टली येऊ शकता. आम्हाला हे एक सुंदर मंदिर परत एकदा खुशालने दाखवलंय. आत्ताच मी सांगते की त्याने आम्हाला दाखवलंय, कारण तो छान छान जागेवरती नेहमी आम्हाला घेऊन जात असतो. आणि हे खरंच खूप सुंदर मंदिर आहे. खूप छान शांतता आहे इथे. आणि इथे मस्त कोकमची झाडं आहेत वगैरे, सगळं शांत शांत. हा जो परिसर आहे हा तुम्हाला जर अनुभवायचा असेल, देवबागला तुम्ही फिरायला आलेला असाल, मालवणमध्ये फिरायला आलेला असाल, तर या ठिकाणी नक्की या. तुमची बोट राईड वगैरे जे काही तुम्ही पॅकेजेस घेता त्या सगळ्या बोट समोरूनच पास होतात इथनं. त्यामुळे तुम्ही कर्ली गावाच्या आसपास त्यांना सांगितलं तर ते सगळेजण तुम्हाला इथे घेऊन येतील. पण हे नक्की मंदिर व्हिजिट करा. पण मंदिर व्हिजिट करताना मंदिराचं पावित्र्य सुद्धा राखा. थँक्यू. भूक लागली भयंकर वाली भूक लागली. कारण की प्रत्येक जण चेंज फ्रेश होईपर्यंत वेळ लागणार, तोपर्यंत भूकेची अजून उत्कंठा वाढत जाणार. बरेच तेलाच कोकम आगळ असतं, कोकम गोड कोकम असतं. पाकळी काजू भट्टी काजू खाजवलं खाजू त्याला हार्डली पिठं भाजून तिथं आणलं पसरलं हाल पसरलं. गप्पा बसे. ही भाषा वेगळी आहे. हो इकडेच बाहेरच आण. वायफाय बंद आहे ना. वायफाय गेलंय वाटतं. वर्ष होताला पुढच्या महिन्यात. चल मी काकीला सोडून येऊ का? बाबांचाच फोन तो. हो घेतलं तिने. थांब चप्पल सांग सांग कसं ते एकदा. नक्की नक्की हो नक्की हो हो चालेल. फोन कर 2 दिवस अगोदर मला. हो आता जेवायलाच येणार मी. आई सुट्टी पावसाळ्यातच घेते. पावसाळ्यात मग इथं उपवास असते ना, श्रावण महिना. उपवासा दिवशी येऊ नको. सोमवार मंगळवार आणि गुरुवार अजिबात येऊ नका. एकादशी संकष्टी येऊ नको. अजिबात नाही. मी पण पाहते त्याच्यामुळे अजिबात नाही. फोन करूनच ये. कधी पण ये, तुला मच्छी आणून देईन चांगली. हो तू मच्छी खाते, सगळी खाते ना. हा वाव सुरमई. मी मासे नाही खात, पण आता त्यांच्याकडे ते काहीतरी जिताडा मला आवडायला लागलाय. जिताडा जिताडा मासा तो एक खाल्ला. मासे कमी खायचे पण मी हे खेकडे खाते. पण चांगली लागते वावीची. तो सुरमई तर तुमच्याकडे फेमस आहे. सुरमई आम्हाला पण कंटाळा येतो. वावी खेकडा खाते मी, प्रॉन्स खाते. गोळीचं पण चांगलं असते. एवढं नाही माहिती. गोळी मासे वेगळे वेगळे ना तिकडचे. आम्ही कोळंबी झाली. खेकडा आणि कोळंबी कोळंबी फ्राय करणार, रस्सा करणार. येतेच आता मी नक्की. हा तुमच्याकडून आमच्याकडे हा मटन पण. मटन वहिनी पण छान. तू बनवशील म्हणून सांगितलं बघ. नक्की पूर्ण सोय होईल. चालेल नक्की येतो. दादा खुश होणार. त्या आता असता तर बोलला आहे असता. राहुल आमचा मुलगा. चल सांगा. हा हा ताईचा नवरा. हे घेऊन त्याला तो जेवण काकांना सांग. सांगेन का भेटलो म्हणून. चालेल चालेल. हो बरं चालत मी एकाला विचारतो, बोलतोय 1.5 किलोमीटर. बाबा बरं कधी जायचं. चला छान वाटलं आला. चलो बाय बाय खुश झाली. चला, बाय. बाय.
मी निवतीला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर मला एक फोन आला माझ्या मित्राचाच की आमच्या एका मित्राने गळफास लावून आत्महत्या केली आहे, सुसाईड केले त्याने, तर तिथे सगळेजण आपण जातो आहे असं. आणि मग मी कुणाल आम्ही लगेच धावत तिथे गेलो आणि ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की गाव टुरिझममुळे खूप पुढे गेलं आहे. सगळ्यांकडे पैसे आलेत, सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी आल्यात, पण कुठेतरी थोडीशी व्यसनाधीनता पण वाढत चालली आहे. म्हणजे त्याने दारू पिऊन सुसाईड केलं आणि त्याला एक मुलगा आहे. मी त्याला मुलगा झाला होता तेव्हा बघायला सुद्धा गेले होते, म्हणजे व्लॉगमध्ये सुद्धा असेल ते कुठेतरी. पण खूप वाईट वाटलं त्याला असं बघून. आत्ताच मी आले त्याच्यानंतर आता आंघोळ वगैरे करून आता मी हा व्लॉग रेकॉर्ड करते की जेव्हा आम्ही एका शाळेत होतो तेव्हाचं सगळं आयुष्य असं आठवलं ना की वाटतं की उगीच टुरिझम आलं की काय आपल्या गावामध्ये. कारण खूप छान सगळ्या गोष्टी होत्या, कमी पैसे होते पण सगळेजण एकमेकांशी खूप चांगले होते, कमी व्यसनं होती. आणि आता अगदीच व्यसनं एवढी की तो माझ्या वयाचा आहे आणि त्याला 1 वर्षाचं बाळ आहे आणि त्याने सुसाईड केलं आहे. म्हणजे केवढं मला असं त्याला बघून एकदम हेच वाटलं की काय झालं आहे सगळं. आत्ता तो उठेल किंवा मी त्याला ओरडेन, कारण तो लास्ट बेंचर होता आणि कधीतरी शाळेत येणं, मस्ती जास्त करणं. आणि आम्ही फर्स्ट बेंचर, अतिहुशार मुलं. मग आम्ही त्यांच्या कंप्लेंट करणं, त्यांना ओरडणं, त्यांचं नाव जाऊन सरांना सांगणं, सरांकडनं त्यांना मार खायला लावणं, ही सगळी आमची कामं होती. आणि त्याची ही अवस्था बघून फार वाईट वाटलं. आणि त्याची जी बायको आहे ती सुद्धा आमचीच मैत्रीण आहे. त्यामुळे अजून जास्त दुःख हेच की काय आता तिचं, म्हणजे काय हे सगळं ज्याच्यासोबत आपण आयुष्यभराचा विचार करतो त्याच्याकडनं व्यसन जे आपण करतो त्याच्या नादात एवढं मोठं स्टेप उचलली जाते. अजून एक असंच झालं की आमच्या गावातले एक काका वारले आणि बाबांना असं म्हटलं की तुम्हाला माहीत नाही बाबा? तर बाबा म्हणाले नाही, सगळेजण टुरिस्टच्या ह्याच्यामध्ये बिझी आहेत, तर माझ्यापर्यंत कोणी बातमीच पोचवली नाही, आम्हाला काही कळलंच नाही. तर बाबा त्यांना भेटायला म्हणून गेले त्यांच्या घरी आणि त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या बायकोला, त्यांच्या घरातल्या व्यक्तींना आवाज देत आहेत. तर असं कळलं की त्यांची बायको जी आहे ती 4 महिन्यापूर्वी वारली, त्यांची आई जी आहे ती अजून 1 वर्षापूर्वी वारली. म्हणजे घरातले सगळेच गेले आहेत आणि घरात त्यांचे 2 मुलंच शिल्लक आहेत आता. हे जेव्हा बाबा आत्ता गेले तेव्हा त्यांना कळलं. म्हणजे सगळेजण टुरिझममध्ये इतके बिझी आहेत ना इथे की ह्या सगळ्या गोष्टी असं मला थोड्याशा हे वाटल्या. एनिवेज लाईफ गोज ऑन. आणि आत्ता ज्या काकी आल्या होत्या मला भेटायला, वसईवरनं आल्या होत्या त्या, तर टुरिस्ट जेव्हा देवबागमध्ये येतात ते मला भेटायलाही येतात आणि मला खूप छान वाटतं. आणि आय थिंक मी बिग बॉसमध्ये बोलले होते, मला आठवत नाही की ते दाखवलं होतं की नाही, की माझ्यावरती प्रेम करणारे जास्त हे काका काकू, मावशी, आजी आजोबा हेच आहेत. आत्ताची जनरेशनला फारशी मी आवडेन न आवडेन, म्हणजे नाही आवडत मी त्यांना, कारण माझे कदाचित मी खूपच जास्त असं ह्याने बोलते किंवा त्यांना काय माहिती, त्यांना असं वाटतं की हिला ॲटिट्यूड आहे की वॉटेवर. पण काका काकू, मावशा, आज्या हे सगळ्यांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम असतं आणि तेच माझे फॉलोअर्स असं मी नेहमी म्हणते. खूप छान वाटतं तुम्ही सगळेजण येता, कारण असं काहीतरी स्ट्रेसफुल आयुष्यात काहीतरी होऊन जातं ना आणि त्यानंतर आपण काहीतरी एका विचारात जातो की असं का झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं किंवा काय असेल. इवन स्वतःच्या आयुष्यात पण खूप काही प्रॉब्लेम्स असतात आणि तेव्हा आम्ही विचारत असतो आणि अचानक अशी येऊन जेव्हा माणसं भेटतात जी आमच्यासाठी अनोळखी असतात पण त्यांच्यासाठी आम्ही ओळखीचे असतो आणि ती आम्हाला भेटतात आणि खूप छान छान बोलतात आणि आमच्याबद्दल माझं कौतुक करतात, माझ्याबद्दल बोलतात, तेव्हा जास्त असं वाटतं की अरे कोणीतरी आहे की त्यांना आपण आवडतो आहे, आपलं असणं त्यांच्यासाठी पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. खूप जणं भेटलेत मला आजच्या दिवसात. मी सगळ्यांचंच काही व्लॉग करत बसले नाही, कारण सुचतही नव्हतं तेवढं, सगळ्या गोष्टी अशा बॅक टू बॅक चालू होत्या. कारण आता माझ्या अजून एका मित्राचा साखरपुडा आहे, तर तिथे पण मला जायचं आहे. सो जो सकाळी आपल्याला बोटमधून घेऊन गेला खुशाल, तोही माझा वर्गमित्रच आहे. तर तो पण तिकडे गेला आहे पहिलं. जो आमचा मित्र सुसाईड केलं त्याने तिकडे, त्याच्यानंतर ते सगळेजणं साखरपुड्याला येतील. सो अशा सगळ्या गोष्टी चालू असतात आणि तेव्हा तुम्ही आम्हाला भेटता तेव्हा खूप छान वाटतं. तर आता मी पटापट रेडी होईन आणि मी जाईन साखरपुड्यासाठी. मला हेच सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण असेच आमच्या घरी येत राहा, आपण सगळेजण भेटत राहू. आणि छान वाटतं जेव्हा मी गावात येते आणि तुम्ही सगळेजण येऊन एवढं छान बोलता, आमच्याशी फोटो काढता. फक्त कधी कधी असं होऊ शकतं की मी कुठेतरी घाईत आहे, कुठे कामाला जाते आहे, कुठेतरी कामावरून पटकन आले आहे, तर त्यावेळेला कदाचित घाई गडबडीमध्ये मी थांबू शकणार नाही, अशी परिस्थिती होऊ शकते. पण तेव्हा राग मानू नका, समजून घ्या की कारण मी पण बऱ्याच दिवसांनी जेव्हा गावी येते तेव्हा माझी पण बरीच कामं असतात. जसं तुम्ही बघितलं की मी आत्ताच लग्नाचं रजिस्ट्रेशन 1 वर्षानंतर आम्ही आत्ता केलं आहे. तर अशी बरीच काही ना काहीतरी कामं चालू असतात. त्यासाठी ती सरकारी कामं असली की मग ती धावपळ वेगळी असते आमची. त्यामुळे तेवढं पण समजून घ्या आणि असेच येत राहा. आमचं गाव खूप सुंदर आहे, या गावात तुम्ही नेहमी येत राहा आणि आलात की खूप छान मजा करा. कचरा करू नका, कचरा कुठे फेकू नका. जसं गाव सुंदर आहे तसं सुंदर ठेवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा.
कायम लेट, कायम सगळीकडे लेट, कायम लेट. प्रदीप बरा झोपून उठलेला दिसतोय बरा स्वतःच, प्रदीपची बाजू घेईन. कारण तुझा कायम लेट म्हणजे 5 वाजता सांगशील जायचं आहे लगेच 5 मिनिटात. आधी माहित नव्हतं आज एंगेजमेंटला जायचंय ते. वेळ सांगितलेली, पाच. वेळ कोणाला नाही माहिती. आणि त्याच्यामध्ये हा झोपला होता, मी 10 मिनिटापूर्वी झोपलो फक्त. मध्ये आहोत तुझ्या. काय नाही, नाही बायको असलीस म्हणून मी तुझी बाजू घेईन हे नाही. 5 वाजता जायचंय, 5 वाजता जायचं संध्याकाळी. तिथे लगेच उठलोय आम्ही. त्या ह्याला लगेच गेलो, उठलोय. मित्राकडे गेलो, तिथे पण सांगितलेलं मी 5 वाजता त्याच्या ह्याला जायचंय म्हणून. विषय झालेला झोपायच्या आधी की कुठं जायचं नाही तर झोपू डायरेक्ट. काय नाही, आई, चल. बरोबर नाही. आणि पाच- पटकन पाच आई वाजता पटकन जायचं. येते वरती लगेच, चल 5 मिनिटात जायचं. हे काय खाऊ आहे आई 5 वाजता जायचं फिक्स होतं की नाही? आई, सांगितलंच नव्हतं आम्हाला. आता आम्हाला 5 वाजता सांगितलं जायचं. हे बघ, चूक आहे तर चूक आहे, सर मान्य करायचं. वाटेकला का निघा, चला चालते वा. बोललं ना, स्वतःची चूक कधी मान्य नाही करणार ती. कुणाला मी सांगितलं होतं 5 वाजता. चल पटकन ह्याला जाऊ, हळदी कुंकू करू. हळदी कुंकू नाहीये, हळदी कुंकू कुठून आलं? तुम्हाला सांगितलं झालं आता पण वाटतेच काय? रागात. नाही मी तुम्हाला सांगायला विसरले की मी तुम्हाला फाट्यावर मारते, लक्षात ठेवा. दोघं पण. काय कर माहिती दोघांना आहे? पण. प्रदीप आता झालं साखरपुडा की पहिले पटकन येऊ यानं सोडू आणि मग जाऊ. वाटेला ना ग, का? कुठे जायचं तिथे एवढं सांगतोस कशाला? यांना सोडू आणि जाऊ. कारण तू ड्रेस बीस घातलास ना, वैतागशील परत. अच्छा, तुला बरं माहिती. ट्रिप संपत आली आपलं. काय म्हणतोस? काय नाही ग, झालं 1 वर्ष झालं होतं, पहिलं सगळं संपलं. बाबा हा जरा जास्तच सिरियस झालाय, मातीची भांडी आणि आता आयुष्यात group वेळ create नसते गेलेली, केलाय. तेव्हाच सगळ्या गोष्टी करा. ऑइल, फिल्टर्ड ऑइल वापरा. रिफाइंड ऑइल बंद करा, बंद, कम्प्लीट बंद. मातीची भांडी, ॲल्युमिनियम, प्लास्टिक, क्रिएट केलाय आता. किती फोडतो ना ती बघ. ॲल्युमिनियम, प्लास्टिक आणि कोणतं सगळं बंद करा. स्टील आणि आपलं नॉनस्टिक पण बंद. नॉनस्टिक तर पूर्ण बंद. नॉनस्टिक खरंच बेकार. कास्ट आयर्नचे चालतात. हे बघ, हे मी सांगतोय ते ऑइल आणा. कुणाल मला पाठवून. काय किती लिटर आहे ते? कशाक रे? मेरा निकालेगा ना. मला दे कुणाल, नको दिवस त्याला फोटो काढायला. दे ना यार, हिच्याकडून घ्या ना. अच्छा इथे आला. हे घे ना, हे घे ना. हे दे ना, तुम्हाला हे दे. काय चालू तुझं? आम्हाला खाऊन दे ना सुखात. छान एक स्टोरी ठेवतो. काय करते? सरळ आमंत्रण द्यायचं की माझं लग्न अमुक अमुक तारखेला आहे, ज्याला यायचं असेल, ज्याच्यासाठी तू इम्पॉर्टंट असशील ना, ते कसेही येतील. असं आहे की एखादा माणूस आपल्यासाठी जर इम्पॉर्टंट असेल ना, तर त्याच्या लग्नाला कोणी कुठूनही कसंही येतं आणि ते स्वतःची सोय स्वतः करू शकतात. जर नाही करू शकत ते नाही येणार, इट्स ओके, भेटू नंतर कधीतरी. असं नारळाची सगळी झाडांनी त्याच्यामध्ये असं हा कसलं भारी होईल. आमचं जसं मेहंदी झाली होती तसं ते कसलं भारी सेट लागला 4 होता. केळीचे हे बघ, बस, platform 4 आणि 4 हा. केळीचे खेप. बस. बाकी हा काय नाही. सुंदर. मी माझ्या एक ओळखीचा होता, त्याचं रत्नागिरीमध्ये जेव्हा शूटला गेलेलं ना, तेव्हा ते ते लग्न बरोबर बस पोरगी मिळते आम्हाला. आमचं सगळं प्लॅनिंग रेडी. सगळं रेडी आहे आमचं. देवा please सगळ्यांना सांग प्लीज. एक आम्हाला पाहिजे पोरगी आमच्या सोबत. घराच्या बाहेर एक. पूर्ण असं हे होतं. अरे काय सुंदर केलेलं त्याने, माहितीये का? तेव्हा त्याला 7-8 वर्ष झाली. करूया आपण, 8 वर्ष चल, होऊन प्रदीप. गेली त्याच्या लग्नाला. बघ चालतं चालतं गाडी चालवताना कोण आवडते तर सांग, मी उतरून विचारते तिला सरळ. त्याला मी 3-4 दिवस झाले तेच सांगतोय. तुझ्या निमित्ताने होय पोरी बघता. कोण? तू मला वाटलं सौरभ तुला बोलते. नाही तू. आई शपथ, माझं सौरभने काय तर आधीच सांगितलं, ताईचे सबस्क्रायबर आणि फॉलोअर असेल तर काय बोलूच नका माझ्याकडे म्हणून. त्याने आधीच सांगितलं. तो सगळ्यांना गाईड करतो या बाबतीत. ताईची सबस्क्रायबर आहे नको, मग फॉलोअर आहे नकोच. जरा तुम्ही पण आमच्या प्रदीपसाठी मुलगी शोधा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.